माझं नाव डॉक्टर समीर देशपांडे आहे। ही घटना साधारण 5 वर्षापूर्वीची आहे। आजही त्या रात्रीचा विचार केला की अंगावर काटा उभा राहतो। मी नुकताच MBBS पूर्ण करून ग्रामीण सेवेसाठी एका छोट्या गावात आलो होतो। गावाचं नाव होतं काळेवाडी। गाव छोटंसं होतं। आजूबाजूला शेत, डोंगर आणि दाट झाडी होती। गावापासून जवळपास 1 किलोमीटर अंतरावर एक जुना सरकारी दवाखाना होता। पहिल्यांदा दवाखाना पाहिला तेव्हाच मला तो विचित्र वाटला। भिंतीचा रंग उडाला होता, काही खिडक्यांच्या काचा फुटलेल्या होत्या। संध्याकाळ झाली की संपूर्ण परिसर अंधारात बुडून जायचा। दवाखान्याच्या मागे एक स्वतंत्र इमारत होती, ती म्हणजे पोस्टमॉर्टम रूम। पहिल्याच दिवशी मी तिथे गेलो होतो। जुना लोखंडी दरवाजा, गंजलेली कुलप आणि आत पसरलेला औषधांचा आणि फॉर्मेलिनचा तीव्र वास काहीतरी विचित्र जाणवत होतं। त्या दिवशी संध्याकाळी मी माझ्या कॅबिनमध्ये बसलो होतो। तेवढ्यात एक वृद्ध वॉर्ड बॉय आत आला। त्याचं नाव होतं गणपत काका। वय 60च्या आसपास, चेहऱ्यावर सुरकुत्या आणि डोळ्यात एक विचित्र भीती। नमस्कार डॉक्टर साहेब। या गणपत काका, बसा। ते थोडा वेळ शांत बसले, मग हळू आवाजात म्हणाले, साहेब, एक गोष्ट सांगायची होती। हो, बोला ना। रात्री 12 वाजल्यानंतर शक्यतो पोस्टमॉर्टम रूमकडे एकटे जाऊ नका। मी हसू लागलो। का बरं? गणपत काका मात्र हसले नाहीत। तसं काही लोक म्हणतात की तिथं विचित्र गोष्टी घडतात। कशा विचित्र गोष्टी? रात्री पावलांचे आवाज येतात, रिकामं स्ट्रेचर स्वतः हलताना दिसतं, कधी कधी कोणीतरी रडत असल्यासारखं ऐकू येतं। मी खुर्चीत मागे रेलून बसलो। काका, तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवता? गणपत काका काही क्षण माझ्याकडे पाहत राहिले। साहेब, मी इथं 20 वर्ष काम करतोय, काही गोष्टींना उत्तर नसतं। त्या रात्री घरी जाताना त्यांच्या शब्दांचा विचार माझ्या मनात आला, पण मी डॉक्टर होतो। भूतप्रेत यावर माझा विश्वास नव्हता। पुढचे काही दिवस अगदी सामान्य गेले। गावातील लोक उपचारासाठी यायचे, दिवसभर काम सुरू असायचं। मात्र एक गोष्ट माझ्या लक्षात येत होती। दवाखान्यातील जुने कर्मचारी सूर्यास्तानंतर पोस्टमॉर्टम रूमजवळ जायचं टाळायचे। कोणी काही स्पष्ट सांगत नव्हतं, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भावना दिसायची, भीतीची। एका रात्री मी ड्युटीवर होतो। बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता। आकाशात विजा चमकत होत्या। रात्री साधारण 11 वाजले असतील। अचानक हॉस्पिटलच्या मुख्य दरवाजाबाहेर गोंधळ ऐकू आला। काही गावकरी धावत आत आले। त्यांच्यासोबत 2 पोलीसही होते। डॉक्टर साहेब, मी लगेच बाहेर आलो। बोला, काय झालं? एक पोलीस म्हणाला, गावाजवळ अपघात झाला आहे, एक माणूस जागीच मेला। मी गंभीर झालो। मृतदेह कुठे आहे? बाहेर, ॲम्ब्युलन्समध्ये। काही वेळात मृतदेह पोस्टमॉर्टम रूममध्ये नेण्यात आला। पाऊस अजूनही जोरात पडत होता। वादळामुळे अधूनमधून वीज चमकत होती। गणपत काका माझ्या जवळ आले। साहेब, पोस्टमॉर्टम उद्या सकाळी केला तरी चालेल। मी घड्याळाकडे पाहिलं। रात्र झाली होती, पण सरकारी प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक होतं। नाही काका, आताच करूया। त्यांच्या चेहऱ्यावरची भीती आणखीन वाढली। साहेब, वेळ चांगली नाही। काका, तुम्ही उगाच काळजी करता। मी हातमोजे घातले। पोस्टमॉर्टम रूमचा दरवाजा उघडला। आत थंडगार हवा होती। स्टीलच्या टेबलावर मृतदेह पडला होता। बाहेर वादळ गरजत होतं आणि त्या क्षणी मला अजिबात कल्पना नव्हती की पुढच्या काही तासात माझ्या आयुष्यातला सर्वात भयानक अनुभव माझी वाट पाहत होता। पोस्टमॉर्टम रूमचा दरवाजा बंद होताच बाहेरच्या पावसाचा आवाज थोडा मंद झाला। आत फक्त ट्यूबलाईटचा पांढरट प्रकाश आणि फॉर्मेलिनचा तीव्र वास पसरला होता। स्टीलच्या टेबलावर मृतदेह पडला होता। गणपत काका दरवाजाजवळ उभे होते। मी हातमोजे घालत म्हणालो, काका, तुम्ही इतके घाबरलेले का दिसता? गणपत काका जबरदस्ती हसले। काही नाही साहेब, सवय आहे।
मग आत या ना. नाही नाही, मी बाहेरच थांबतो. का? ते काही बोलले नाहीत, फक्त मान खाली घालून उभे राहिले. मी पोस्टमॉर्टमची तयारी सुरू केली. फाईल तपासली, मृत व्यक्तीचं नाव, वय आणि इतर माहिती लिहिली. बाहेर जोरदार वारा सुटला होता. अचानक ठकठक आवाज आला. मी थांबलो, मागे वळून पाहिलं. कोणीच नव्हतं. मी पुन्हा काम सुरू केलं. 2 मिनिटांनी पुन्हा तोच आवाज आला. जणू कोणीतरी कॉरिडॉरमध्ये चालत होतं. मी दरवाजाकडे पाहिलं. गणपत काकाही तिकडेच पाहत होते. काका, कोणी आलंय का? नाही साहेब. मग हा आवाज कुठला? माहीत नाही. त्यांच्या आवाजात तणाव होता. मी दरवाजा उघडून बाहेर आलो. संपूर्ण कॉरिडॉर रिकामा होता. एकही माणूस नव्हता. ट्यूबलाईटचा प्रकाश अधूनमधून लुकलुकत होता. मी दोन्ही बाजूंना पाहिलं. कोणीच नाही. पाहिलंत ना साहेब? गणपत काका हळू आवाजात म्हणाले. काय? मी सांगितलं होतं. काका, हा वाऱ्याचा आवाज असेल. हो, असू शकतं, पण त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांचा विश्वास बसलेला नव्हता. मी पुन्हा पोस्टमॉर्टम रूममध्ये गेलो. काम सुरू केलं. साधारण 10 मिनिटं शांततेत गेली. मग अचानक जणू लोखंड घासल्यासारखा आवाज आला. मी दचकून उभा राहिलो. आवाज रूमच्या कोपऱ्यातून येत होता. तिथे एक रिकामा स्ट्रेचर उभं होतं. मी टॉर्चचा प्रकाश टाकला. काही दिसलं नाही. आवाजही बंद झाला. जाऊ द्या, उंदीर वगैरे असेल, मी स्वतःशीच पुटपुटलो. पण मनात कुठेतरी अस्वस्थता वाढत होती. अचानक वीज चमकली आणि त्याच क्षणी माझी नजर रूमच्या दुसऱ्या टोकाला गेली. मला क्षणभर वाटलं जणू कोणीतरी तिथे उभा आहे, पांढऱ्या कपड्यात, अगदी स्थिर. मी पटकन तिकडे पाहिलं. कोणीच नव्हतं. रिकामी भिंत. समीर, स्वतःला सावर, मी स्वतःशी म्हणालो. तू डॉक्टर आहेस? तेवढ्या दरवाजा बाहेरून गणपत काकांचा आवाज आला. साहेब. हा, बोला ना, काय झालं? जरा बाहेर या. मी बाहेर आलो. गणपत काका घाबरलेले दिसत होते. आताच कोणीतरी कॉरिडॉरमध्ये धावत गेलं. कोण? माहीत नाही. कर्मचारी असतील. नाही साहेब, संपूर्ण हॉस्पिटलमध्ये आपण दोघेच आहोत. माझ्या अंगावर शहारा आला. काय म्हणताय? नर्स गेल्या, बाकी कर्मचारीही निघून गेले, पोलीसही गेले. मी काही क्षण शांत राहिलो. बाहेर पाऊस आणखी वाढला होता. तेवढ्यात कॉरिडॉरच्या शेवटून आवाज आला. जणू स्ट्रेचरची चाकं फिरत होती. मी आणि गणपत काका दोघेही तिकडे पाहू लागलो. अंधाऱ्या कॉरिडॉरमध्ये काहीच दिसत नव्हतं, पण आवाज स्पष्ट जवळ येत होता. गणपत काकांच्या कपड्यावर घाम आला. साहेब. शांत रहा, मी म्हणालो. आवाज आता अगदी जवळ आला होता, पण कॉरिडॉर रिकामाच होता. अचानक आवाज थांबला. पूर्ण शांतता. त्याच क्षणी पोस्टमॉर्टम रूममधून जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी आणि गणपत काका धावत आत गेलो आणि आज जे पाहिलं ते पाहून माझ्या हातातील टॉर्च खाली पडला. स्टीलच्या टेबलावर पडलेला मृतदेह आता तिथे नव्हता. टेबल पूर्ण रिकामा होता. गणपत काका थरथरत म्हणाले. साहेब, मृतदेह कुठे गेला? बाहेर वीज कडाडली आणि त्याच वेळी पोस्टमॉर्टम रूमच्या मागच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून कुणीतरी हळूच श्वास घेत असल्याचा मला आवाज आला. पोस्टमॉर्टम रूममध्ये पूर्ण शांतता पसरली होती. मी आणि गणपत काका स्तब्ध उभे होतो. त्या अंधाऱ्या कोपऱ्यातून अजूनही श्वास घेण्याचा आवाज येत होता. माझ्या हातातला टॉर्च थरथरत होता. गणपत काकांनी माझा हात पकडला. साहेब, तिकडे जाऊ नका. काका, आधी पाहू तरी काय आहे. नाही साहेब, मला काहीतरी बरोबर वाटत नाहीये. मी हळूहळू टॉर्चचा प्रकाश त्या कोपऱ्याकडे वळवला. प्रकाश भिंतीवर पडला, मग खाली सरकला. तिथे काहीच नव्हतं, फक्त जुनी कपाटं आणि काही रिकामे बॉक्स पडले होते. श्वासाचा आवाजही अचानक बंद झाला. जणू काही क्षणांपूर्वी काहीच घडलं नव्हतं. मी दीर्घ श्वास घेतला. पाहिलं, काही नाही. पण माझ्या स्वतःच्या आवाजातही आत्मविश्वास नव्हता. तेवढ्यात गणपत काका कुजबुजले. साहेब, बोला, मागे बघा. मी मागे वळलो आणि माझ्या छातीत धस्स झालं. पोस्टमॉर्टम टेबलवरचा मृतदेह परत आपल्या जागेवर पडला होता.
मी जागच्या जागी घोटलो. काही सेकंदापूर्वी टेबल पूर्ण रिकामा होता. मग हा मृतदेह पुन्हा तिथे कसा आला? काका, तुम्ही ठेवला का? मी? गणपत काकांचे डोळे विस्फारले. मी तर तुमच्या शेजारीच उभा होतो. मी काही बोलू शकलो नाही. मनात भीती हळूहळू वाढत होती. बस, मी स्वतःला सावरत म्हणालो. हा सगळा योगायोग असू शकतो. मी पुन्हा टेबलजवळ गेलो. मृतदेह तसाच पांढरा पडला होता. चेहऱ्यावर पांढरी चादर होती. तेवढ्यात अचानक कोणीतरी दरवाजावर टकटक करू लागलं. मी आणि गणपत काका दोघेही दचकून मागे वळलो. रात्रीचे जवळजवळ 2 वाजले होते. अशा वेळी कोण आलं असणार? कोण आहे? मी ओरडलो. उत्तर नाही. पुन्हा यावेळी आवाज जास्त जोरात होता. मी दरवाजा उघडला. बाहेर कोणीच नव्हतं, फक्त रिकामा कॉरिडॉर. हे काय चाललंय? मी स्वतःशीच पुटपुटलो. अचानक माझ्या कानाजवळ कोणीतरी कुजबुजलं. डॉक्टर. मी दचकून मागे फिरलो. कोणीच नव्हतं. गणपत काका मात्र घाबरून माझ्याकडे पाहत होते. साहेब, काय झालं? तुम्ही काही बोललात का? नाही. माझ्या अंगावर काटा आला. तो आवाज अगदी माझ्या कानाजवळून आला होता. आम्ही पुन्हा आत आलो. आता गणपत काका पूर्णपणे घाबरले होते. साहेब, आपण इथून जाऊया. नाही. का पण? मला समजून घ्यायचं आहे की नक्की काय घडतंय, मी म्हणालो. तेवढ्यात पोस्टमॉर्टम रूमच्या कोपऱ्यातील जुना वॉश बेसिनचा नळ स्वतःहून सुरू झाला. पाणी जोरात वाहू लागलं. मी धावत तिकडे गेलो. नळ बंद केला, पण 2 सेकंदांनी तो पुन्हा सुरू झाला. गणपत काका आता जवळजवळ रडायलाच आले होते. साहेब, हे सामान्य नाही. मी काही बोलणार इतक्यात माझी नजर वॉश बेसिनच्या वरच्या आरशावर गेली. आरशात मी दिसत होतो. गणपत काका दिसत होते. पण आमच्या मागे आणखी एक व्यक्ती उभी होती. पांढरे कपडे, ओले केस आणि चेहरा पुन्हा काळोखात. मी किंचाळत मागे वळलो, पण मागे कोणीच नव्हतं. गणपत काका थरथरत म्हणाले, काय झालं साहेब? मी काही क्षण बोलू शकलो नाही. कसा कोरडा पडला होता. मी पुन्हा आरशाकडे पाहिलं. आता त्यात फक्त आम्ही दोघेच दिसत होतो. पण तेवढ्यात पोस्टमॉर्टम टेबलावर पडलेल्या मृतदेहाच्या चादरी खालून काहीतरी हल्ल्यासारखं दिसलं. अगदी स्पष्ट, जणू मृतदेहाचा हात हळूहळू वर उचलला जात होता. पोस्टमॉर्टम टेबलाकडे माझी नजर खिळली होती. गणपत काकाही थरथरत उभे होते. चादरी खालून काहीतरी हल्ल्यासारखं मला स्पष्ट दिसलं होतं. क्षणभर माझ्या मनात विचार आला की कदाचित हा फक्त डोळ्यांचा भ्रम असेल. पण पुढच्याच क्षणी चादरीचा एक कोपरा हळूहळू वर उठला. साहेब, गणपत काका घाबरून ओरडले. तुम्ही पाहिलात ना? मी काहीच बोललो नाही. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की त्याचा आवाज मला स्वतःलाच ऐकू येत होता. मी सावकाश टेबलाजवळ गेलो. साहेब, जाऊ नका. काका, शांत राहा. नाही साहेब, मला हे बरोबर वाटत नाही. मी चादरीच्या कोपऱ्याला हात लावला. माझा हात अक्षरशः थरथरत होता. बाहेरून वीज कडकडली. संपूर्ण रूम एका क्षणासाठी निळसर प्रकाशाने उजळली आणि मी चादर उचलली. मृतदेह तसाच पडला होता, पूर्ण शांत. कुठलीही हालचाल नाही. मी सुटकेचा श्वास घेतला. पाहिलं? काही नाही. गणपत काका मात्र मृतदेहाकडे एकटक पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता. काका, काय झालं? त्यांनी थरथरत्या बोटाने मृतदेहाच्या चेहऱ्याकडे इशारा केला. मी पुन्हा मृतदेहाकडे पाहिलं आणि माझ्या अंगातून वीज गेल्यासारखं झालं. मृतदेहाचे डोळे पूर्ण उघडे होते. मी खात्रीने सांगू शकत होतो की काही क्षणांपूर्वी ते बंद होते. गणपत काका 2 पावलं मागे सरकले. साहेब, चला इथून, मी स्वतःला सावरत म्हणालो. मृत्यूनंतर स्नायूंमध्ये बदल होतात. कधीकधी डोळे उघडू शकतात. हे बोलताना माझ्या शब्दांवर विश्वास बसत नव्हता. तेवढ्यात अचानक संपूर्ण हॉस्पिटलची वीज गेली. पोस्टमॉर्टम रूम काळोखात बुडाली. गणपत काका किंचाळले, साहेब. मी पटकन मोबाईलचा टॉर्च सुरू केला. कमकुवत प्रकाशात रूम दिसू लागली. त्या पांढऱ्या प्रकाशात सर्व काही आणखी भयानक दिसत होतं. भिंती, स्टीलची साधनं आणि पोस्टमॉर्टम टेबल. माझा टॉर्च मृतदेहावर पडला. टेबल रिकामा होता. माझ्या हातातून
मोबाईल जवळजवळ पळायचाच बाकी होता. काका, तो कुठे गेला? मी टॉर्चचा प्रकाश संपूर्ण रूममध्ये फिरवला. कुठेच कोणी नव्हतं. अचानक कॉरिडॉरमध्ये कोणीतरी धावत असल्याचा मला आवाज आला. आवाज इतका स्पष्ट होता की जणू कोणीतरी अगदी बाहेरून पळत होतं. मी आणि गणपत काका धावत बाहेर आलो. कॉरिडॉरमध्ये टॉर्चचा प्रकाश टाकला आणि दूरच्या टोकाला काहीतरी पांढरं दिसलं. एक आकृती ती आमच्याकडे पाठ करून उभी होती. गणपत काका कुजबुजले, साहेब, ती व्यक्ती कोण आहे? मी उत्तर देणार इतक्यात ती आकृती हळूहळू चालू लागली आणि मग अचानक ती कॉरिडॉरच्या वळणामागे गायब झाली. आम्ही दोघेही तिच्या मागे धावलो. वळणाजवळ पोहोचलो. तिथे कोणीच नव्हतं. समोर फक्त एक बंद खोली होती. दवाखान्यातील जुना स्टोअर रूम. दारावर मोठं गंजलेलं कुलूप लटकत होतं. हे अशक्य आहे, मी पुटपुटलो. तेवढ्या स्टोअर रूमच्या आतून कोणीतरी हळू आवाजात हसलं. तो माणसाचा आवाज नव्हता. तो विचित्र खोल आणि थंड होता. गणपत काकांनी माझा हात पकडला. साहेब, आतून आवाज आला. माझ्या कपड्यावर घाम आला, कारण ते कुलूप वर्षानुवर्ष उघडलंच गेलं नव्हतं. मग त्या बंद खोलीत कोण हसत होतं? स्टोअरूमच्या बाहेर मी आणि गणपत काका उभे होतो. बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता. कॉरिडॉरमध्ये फक्त माझ्या मोबाईलच्या टॉर्चचा प्रकाश होता आणि त्या बंद खोलीच्या आतून आलेलं ते विचित्र हसू अजूनही माझ्या कानात घुमत होतं. गणपत काका थरथरत म्हणाले, साहेब, आपण इथून निघून जाऊया. मी काही क्षण त्या कुलपाकडे पाहत राहिलो. मग म्हणालो, नाही, आधी पाहू आत कोण आहे. पण कुलूप तर बंद आहे, म्हणूनच तर बघायचं आहे. कॉरिडॉरच्या कोपऱ्यात एक लोखंडी रॉड पडलेला होता. मी तो उचलला. साहेब, हे करू नका. मी काही उत्तर दिलं नाही. 2-3 जोरदार फटके मारले आणि शेवटी कुलूप तुटलं. दार हळूहळू उघडलं. आतून जुनाट कुजगट वास आला. मी टॉर्चचा प्रकाश आत टाकला. जुनी कपाटं, तुटलेल्या खुर्च्या, जुन्या फायली, धुळीनं भरलेलं सामान, पण कोणीच नव्हतं. मी संपूर्ण खोली तपासली. एकही माणूस नव्हता. गणपत काका थोडे सावरले. मी म्हणालो होतो ना साहेब, कदाचित आपल्याला भात झाला असेल. मी काही बोलणार इतक्या स्टोअररूमचं दार अचानक आमच्या मागे बंद झालं. मी आणि गणपत काका दोघेही दचकून मागे वळलो. कोण आहे? मी जोरात ओरडलो. उत्तर नाही. मी धावत दाराजवळ गेलो. हँडल फिरवलं. दार उघडत नव्हतं. साहेब, चला इथून, गणपत काका जवळजवळ ओरडले. मी पूर्ण ताकद लावली, पण दार जणू बाहेरून कोणीतरी पकडून ठेवलं होतं. तेवढ्यात खोलीच्या एका कोपऱ्यातील जुन्या कपाटातून आवाज आला. टक टक. मग पुन्हा जणू कोणीतरी आतून ठोके मारत होतं. मी आणि गणपत काका स्तब्ध उभे राहिलो. आवाज वाढत गेला. गणपत काका कुजबुजले, कपाटाच्या आत काहीतरी आहे. माझ्या हातातला टॉर्च थरथरत होता. मी सावकाश त्या कपाटाकडे चालू लागलो. प्रत्येक पावला गणिक आवाज मोठा होत होता. मी कपाटासमोर उभे राहिलो. क्षणभर श्वास रोखला आणि कपाटाचं दार उघडलं. आत काहीच नव्हतं. पूर्ण रिकामं. आवाजही बंद झाला. गणपत काका सुटकेचा श्वास सोडणार इतक्या टॉर्चचा प्रकाश कपाटाच्या मागच्या भिंतीवर पडला. भिंतीवर धुळीत बोटांनी लिहिल्यासारखं काहीतरी दिसत होतं. मी जवळ गेलो आणि वाचलं, मागे बघू नका. माझ्या अंगावर काटा आला. गणपत काका थरथरत म्हणाले, साहेब, काय लिहिलंय? मी उत्तर देणार इतक्यात माझ्या मागून कुणीतरी अगदी जवळून श्वास घेतल्याचा आवाज आला. इतका जवळ जणू कोणीतरी माझ्या खांद्यामागे उभं होतं. माझं रक्त गोठलं, कारण त्या क्षणी खोलीत मी आणि गणपत काका यांच्याशिवाय दुसरं कोणी असण्याचा प्रश्नच नव्हता. आणि भिंतीवर स्पष्ट लिहिलेलं होतं, मागे बघू नका. मी हळूहळू डोळे मिटले, पण पुढच्याच क्षणी गणपत काका भीतीने किंचाळले, साहेब, तुमच्या मागे कोण उभा आहे? गणपत काकांची किंकाळी ऐकताच माझ्या अंगातील रक्त गोठलं. त्यांचे डोळे माझ्या मागे खिळले होते. चेहरा पूर्ण पांढरा पडला होता. साहेब, मागे, ते थरथरत म्हणाले. माझा श्वास अडकला. भिंतीवर लिहिलेले शब्द अजूनही माझ्या डोळ्यांसमोर होते, मागे बघू नका. काही क्षण मी तसाच उभा राहिलो. माझ्या मागून थंडगार हवा येत होती, जणू कोणीतरी अगदी जवळ उभं होतं. मग हळूहळू मी मागे वळलो, पण तिथे कोणीच नव्हतं.
फक्त रिकामी खोली. मी सुटकेचा श्वास घेतला. काका, तिथे कोणी नाही. गणपत काका गोंधळून गेले, पण मी स्पष्ट पाहिलं होतं. अचानक स्टोअर रूमचं दार स्वतःहून उघडलं. मी आणि गणपत काका क्षणाचाही विचार न करता बाहेर पडलो. कॉरिडॉरमध्ये आल्यावर आम्ही थांबलो. दोघेही धापा टाकत होतो. तेवढ्यात हॉस्पिटलची वीज परत आली. सगळीकडे प्रकाश पसरला. क्षणभर वाटलं की सगळं संपलं, पण ते फक्त सुरुवात होती. आम्ही पोस्टमॉर्टम रूमकडे गेलो. दार अर्धवट उघडं होतं. मी आत डोकावलं आणि जागच्या जागी थांबलो. पोस्टमॉर्टम टेबलवर मृतदेह पुन्हा पडला होता, जणू तो कधीच हलला नव्हता. सगळं पूर्वीसारखं होतं. गणपत काका म्हणाले, साहेब लवकर चला इथून. मी मान हलवली. आता मलाही तिथे एक क्षण थांबायचं नव्हतं. तेवढ्यात पोस्टमॉर्टम रूममधील टेलिफोन वाजला. मी दचकून त्याकडे पाहिलं. रात्रीचे 3 वाजले होते. अशावेळी फोन सतत वाजत होता. मी रिसिव्हर उचलला. हॅलो. समोरून काही सेकंद शांतता, मग एक हळू आवाज आला, डॉक्टर. माझ्या अंगावर काटा आला. कोण बोलतंय? उत्तर नाही, फक्त हलकासा श्वास. आणि मग मी एकटा नाही. फोन कट झाला. माझ्या हातातून रिसिव्हर जवळजवळ निसटला. मी आणि गणपत काका लगेच पोस्टमॉर्टम रूममधून बाहेर पडलो. सकाळ होईपर्यंत आम्ही मुख्य इमारतीमध्येच बसून राहिलो. पहाटे सूर्य उगवला. पाऊस थांबला. दिवसाचा उजेड पडताच काल रात्रीचं सगळं एखाद्या भयानक स्वप्नासारखं वाटू लागलं. सकाळी मी स्वतःला समजावलं, कदाचित ताण होता, थकवा होता, मनाचे खेळ असतील. पण त्या दुपारी मला एक गोष्ट कळली, ज्यामुळे माझ्या पायाखालची जमीन सरकली. गणपत काकांनी मला CCTV रूममध्ये नेलं. साहेब हे बघा. आम्ही रात्रीचं फुटेज पाहू लागलो. स्क्रीनवर मी पोस्टमॉर्टम करताना दिसत होतो. गणपत काका दाराजवळ उभे होते. सगळं सामान्य होतं, पण काही मिनिटांनी माझ्या मागे काहीतरी दिसलं. एक धुसर सावली, पांढऱ्या कपड्यातली. ती शांतपणे माझ्या मागे उभी होती. मी काम करत होतो, पण मला तिची जाणीवही नव्हती. फुटेजमध्ये ती सावली जवळजवळ 20 मिनिटं माझ्या मागे उभी होती आणि अचानक गायब झाली. माझे हात थरथरू लागले, कारण त्या वेळेत माझ्या मागे कोणीच नव्हतं. किमान मला तरी तसं वाटत होतं. त्या घटनेनंतर मी काही दिवसातच बदली मागितली. मी तो दवाखाना कायमचा सोडला. आज 5 वर्ष झाली. पण अजूनही रात्री कधी कधी मला तो फोन आठवतो. तो थंड आवाज, मी एकटा नाही. आणि आजही मला खात्री आहे, त्या रात्री पोस्टमॉर्टम रूममध्ये मी आणि गणपत काका नव्हतो. तिथे आणखी कोणीतरी होतं.